हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वैशालीजी.24। आज आपण बनवत आहोत झणझणीत मस्त माझी फेवरेट शेवग्याची आमटी। त्यासाठी मी एका पातेल्यात तेल गरम केलेलं आहे। त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे आणि ते तडतडल्यावर वरतून टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो टाकला की मी नेहमी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजतो तेलामध्ये। आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। बरं, नंतर मग मी बेसिक मसाले टाकलेले आहेत। आपल्या घरात जे मसाले आहेत किंवा आपल्याला जे आवडतात ते आपण टाकू शकतो। आणि मी शेवगा टाकलेला आहे। शेवगा चिरून धुवून तो टाकलेला आहे। हा शिजवलेला नाही आहे, तुम्ही आधीच शिजवून पण घेऊ शकता, पण मी डायरेक्ट आमटीमध्येच शिजवणार आहे आज, त्यामुळे मग मी कच्चा शेवगा टाकलेला आहे। आणि मग मी डाळ कुकरमध्ये ऑलरेडी शिजवून घेतलेली होती। मिक्स डाळ आहे ही, सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स आहेत त्यात। ती टोमॅटो टाकून शिजवून घेतली होती आधीच। शिजवताना मी मीठ टाकायचं विसरले होते, म्हणून मी मीठ नाही, हळद टाकायची विसरले होते, त्यामुळे मी नंतर हळद ॲड करते आहे। तुम्ही डाळ शिजवताना टोमॅटो, डाळ आणि थोडीशी हळद आणि थोडंसं थेंबर तेल टाकून शिजवली ना, अजून तुम्हाला सोपं पडेल आणि चवीला अजून छान होईल। आणि हे सगळं व्यवस्थित डाळ टाकल्यावर पाणी तुम्हाला जेवढं हवं, जसे तुम्हाला पातळ किंवा घट्ट डाळ हवी आहे तसं पाणी टाकून शेवगा शिजेल एवढं पाणी टाकून मग प्रॉपर ती डाळ हे करून घ्यायची आहे, पातळ करून घ्यायची आहे। आणि मग व्यवस्थित ते सगळं शिजवून घ्यायचं आहे शेवगा शिजूस तोपर्यंत। आणि ही शेंगदाण्याच्या आमटीत पण खूप छान बनते। शेंगदाण्याच्या आमटीत पण खूप छान बनतो, तसाही मला आवडतो तो। आणि सुक्का शेवगा जो असतो भरलेला, सगळा मसाला टाकून केलेला असतो, तोही मला आवडतो। आणि शेवगा असाही खूप पौष्टिक आहेच। तुम्हाला नक्की कोणता आवडतो शेवगा, कसा खायला आवडतो नक्की सांगा। आणि ही जी आमटी आहे ना, ती भाताबरोबर मला एक नंबर लागते, मला खूप आवडते तशी शेवग्याची आमटी। आणि तुम्हाला कशी आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।